एंटर करतोय गुजरातमध्ये. गुजरातमध्ये अख्खे शेरवाला रस्ता लिहि रे. काय करतोय हा? हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण आहोत उदयपूरमध्ये आणि निघतोय टुवर्ड्स गुजरात. आणि ऑलमोस्ट सकाळचे 7:30 झालेत आणि शक्य तेवढं डिस्टन्स कवर करायचं ट्राय करू टुवर्ड्स मुंबई असं ठरवलं आहे. गुजरातमध्ये पर्टिक्युलर स्टॉप घ्यायचा आहे. सो बघू तेवढं कवर करता येतं ते. सो हे आपण निघालो आहे उदयपूरवरनं आणि मस्त सकाळी 6:55ला इथं निघतं. मस्त सनराईज झाला आहे लेफ्टला आणि बघूया मॅक्झिमम आता किती डिस्टन्स कवर करतो आहे टुवर्ड्स मुंबई. सो दिवसाची सुरुवातच मस्त पाय भिजवून झाली आहे. पहिलंच वॉटर क्रॉसिंग आली आपल्याला. म्हणजे इव्हन काजा वगैरे साईडच्या पण वॉटर क्रॉसिंगमध्ये पाय भिजले नव्हते, इथे भिजलेत. सो हे लागलो आहे आपण हायवेला आणि आम्ही जो मॅप टाकला आहे तो ॲज अ कारच्या रूटनी प्रेफर केला आहे. कारण की कारवाला रूट जो आहे तो बाहेरून हायवेवरनं घेऊन जातो आहे आणि बाईकवाला रूट बघितला तर तो थोडा आतून दाखवत होता आणि त्यामुळे बरेचसे येल्लो पॅच दाखवत होते ट्रॅफिकचे. तो सेफर साईड आम्ही कारवालाच रूट प्रेफर केला आणि तिथूनच चाललं. म्हणजे हायवे टू हायवे जाऊ पूर्ण. इवन किलोमीटर वाईज थोडं वाढतं आहे, पण जर एवढा चांगला स्पीड मेंटेन राहत असेल तर चांगला ॲव्हरेज मिळेल आपल्याला. सिटी लागली आणि मध्ये 6 लेनचा हायवे 4 लेनचा झाला आहे. आय थिंक हां खेरवाडामध्ये आहोत आपण आता. सो टाईम चेक 8:11 आणि 100 किलोमीटर ट्रिप कंप्लीट केला आहे. सो खूप चांगला स्पीड मेंटेन झाला बिकॉज ऑफ दिस हायवे. मस्त 6 लेनचा हायवे सुसाट आहे आणि कालसारखंच आपण 100च्या आसपासच क्रूज करतो दोन्ही बाईक्स. सो अराउंड आम्हाला जर मग मी चेक केलं कंटिन्युअस मुंबई बघितलं तर एस्टिमेटेड अरायवल टाईम आमचा रात्री 9:15 वगैरे दाखवतो आणि या स्पीडला राहिलं तर तो अजूनही कमी होईल. पण आम्ही मुंबईला जाणार आहोत. आम्ही कुठेतरी रस्त्यात गुजरातमध्ये कुठेतरी हॉल्ट घेऊ आणि उद्या आरामात निघू. कारण की ह्या टायमिंगला जर मुंबईत पोहोचलो तर बेकार ट्रॅफिक लागेल. इवन वसई विरार आणि त्यानंतर घोडबंदर सुद्धा. सो चला. खडडे छे. नागमोडी वळणे आहेत. आता मध्ये मध्ये थोड्याफार MH-वाल्या गाड्या दिसायला लागल्यात. बघून बरं वाटायला लागलं आहे. असं आता कधी घरी पोचतं असं व्हायला लागलं आहे. जसं आमचा प्लॅन स्टॅच्यू ऑफ युनिटीचा होता, पण त्यासाठी अजून वेळ गेला असता, आतमध्ये जावं लागलं असतं. प्लस आम्हाला ते पण थोडं हेक्टिक झालं असतं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच परत निघायचं. सो आम्ही तो कॅन्सल केला आणि बाहेरच्याच रोडनी अशा या हायवेवाल्या रोडनीच जाणं प्रेफर केलं. सो हे आपण एंटर करतो आहे गुजरातमध्ये. गुजरात पोलीसची चेकपोस्ट आहे. ह्याच्या जस्ट मागे एक राजस्थान पोलीसची चेकपोस्ट होती.
टाकूया तुमचे ना मागेच. गुजरातमध्ये आखी शेरवाला रस्ता लिहि रे. या याच्यापर्यंतच ट्रॅफिक आहे. पुढे ब्लू आहे बहुतेक सिग्नल आहे म्हणून. ऑफ रोडिंग इन गुजरात. सो हे 184 किलोमीटर नंतर पहिला ब्रेक घेतला. खूप जबरदस्त स्ट्रेच झाला आहे. बाईक्स लागल्यात तिथेच हे दोघं बसले तिकडे जेवायला. आणि ऑलमोस्ट गुजरात बॉर्डर क्रॉस केली. ऑलरेडी गुजरातमध्ये आहोत. बघूया अजून किती स्ट्रेच करतात आहे. सो करून घेऊया आता थोडासा ब्रंच. सो आहे आपला स्पेशल मसाला डोसा. अभिने ऑर्डर केला आहे मेदूवडा. खाते सॅनिटायझर. सो हे दोन्ही बाईक्स रेडी झाल्या. आम्ही पण पूर्ण रेडी झालो. सध्या जयेश दादा कायकर यांचा फोन आला आम्हाला. ते सांगत होते जर शक्य असेल तर डायरेक्ट मुंबईपर्यंत खेचा. बघूया. सो हे फायनली 10:28 नंतर पहिला ब्रेक आपला संपला आहे आणि निघालो पुन्हा रस्त्याला. हॉटेल दर्शन रेकमेंडेड. मस्त होतं जेवण आणि सर्विस पण फास्ट होती. रिक्षा आहे ते अभि लवकर टाक. सो बॅक ऑन द रोड. 11 तास 49 मिनटं मुंबईला पोचायला. तेवढं नाही जाणार आहे. त्याची कसले जबरदस्त रस्ते बनवले आहेत. आणि मेन म्हणजे स्पीड लिमिट पण 100 आहे. सगळं रूलमध्येच आहे. मी 100वरच्याच आसपास क्रूज करतो आहे आणि फटाफट डिस्टन्स कव्हर होतो. फटाफट 231 किलोमीटर झाले. 11 वाजले. 7ला निघालेलो. 9, 10, 11 4 तासात 231 किलोमीटर विथ आपला ब्रंचवाला ब्रेक. मॅप आपल्याला पुन्हा एकदा घेऊन आला आहे गुजरातच्या आतल्या शहरांमध्ये. बहुतेक आपण गांधीनगरला आहोत आता. सो हे आपण गुजरात अहमदाबाद मुंबई एक्सप्रेसवेला लागलो असतो. त्याच्या आधी आपण एक बाईक मोड म्हणजे आपला मॅपचा मोड चेंज करून घेतला. कार मोडमध्ये होता बाईक मोडमध्ये टाकला आणि आता आपल्याला त्याच्या जस्ट आधी एक लेफ्ट दाखवते. तिथून कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. एक्सप्रेसवेला जर अलाउड असेल तर मजा झाली असती. त्यामुळे आपलं नाही म्हटलं 24 मिनिटांनी टाईम वाढला आहे. ये कौन से पद्धत का रिक्षा आहे पुढच्या बाजूला वाकलेला. वेगळंच मॉडिफिकेशनचे. तर मग 300 किलोमीटर झालेत आणि एक छोटासा ब्रेक घेतला. अजूनही 499 वगैरे किलोमीटर बाकी आहे. आणि तर कोल्ड्रिंक घेतलं कारण की जबरदस्त डिहायड्रेट व्हायला होतं. जबरदस्त ऊन आहे. इथे गाड्या लागल्यात. अभि तेजू एक कोल्ड्रिंक. लगेचच निघू. जास्त वेळ थांबणार नाही तर जास्त डाऊन असल्यासारखं वाटतं. सो फटाफट निघू परत. गुजरातमध्ये कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे पण लकीली लेफ्ट साईडने जायला मिळते. हो हो नक्की आहे काय हे. अच्छा पुढे ब्रिज आहे वाटतं. पुढे निमुतळा ब्रिज आहे. निमुतळा. येस. काय करतोय हा. हे राईट साईडला. अच्छा पुढे काहीतरी लफडी झाली ट्रक्सचीच. त्याच्या पुढचा ब्रिज रिकामा दिसतोय आणि तिथे काहीतरी ट्रक बंद पडला वाटतं किंवा काहीतरी खड्डे बिड्डे आहेत. आणि हे बाईक आणि गाड्या बाजूने एकदम स्मूथमध्ये.
नक्कीच हा जुनावाला ब्रिज असणार, म्हणून त्याच्यावर जास्त हेवी व्हेकल नाही पाठवत आहेत. ही जी होती ती नर्मदा नदी होती आणि त्याच्यावरचा तो ब्रिज होता. टोल नाक्यावरनं कळत आहे वेलकम टू नर्मदा ब्रिज टोल प्लाझा. काय रोज गार्डन. चला थोडासा नाश्ता करून घेऊ किंवा जेवणच. सो हे 3:30 वाजता एक क्विक लंच ब्रेक, बटर चिकन रोटी आणि बघू अजून काय थोडं लाईटच खायचं नाही तर झोप येईल. सो लच आणि भेटू पुन्हा रस्त्याला. आता टार्गेट आमचं मुंबई. सो हे आता आपण जस्ट एक लंच ब्रेक बोलू शकतो त्या टाईप घेतला. 2 रोटी आणि थोडी भाजी असं खाल्लं आहे आणि निघालो आहे टुवर्ड्स आपलं घर मुंबई. 7 तासाचा प्रवास आहे. इथे 4 तास दाखवतं आहे कारण की मी हॉटेल अहुरापर्यंतचं लोकेशन दाखवलं. आपलं पुढचं हॉटेल अहुराला घ्यायचं ठरलं आहे, जे की 194 किलोमीटर आहे आणि रस्ता हा असा आहे तर मग बऱ्यापैकी आम्ही कवर करू फटाफट. पुन्हा एकदा छोटा मोठा ट्रॅफिक आहे. थोडाफार पॅच तर आहे ट्रॅफिकचा, माहीत नाही काय आहे पण आहे ट्रॅफिकचा पॅच. ओके, ॲक्सिडेंट झाला इथे त्यामुळे ट्रॅफिक आहे. ओके, हा ट्रकचा झाला ॲक्सिडेंट. पुढे का ट्रॅफिक आहे अजून? लेट्स सी. होतं एक छोटा रस्ता पुढे जाऊन. पोचलो आहे कोणत्या तरी टोल नाक्याजवळ. सूरत. ओके, बहुतेक आपण आता सूरत एंटर करतो आहे. सो कभी सूरत देखी है? नाही देखी तर बघून घ्या. सूरतमध्ये एंटर झालं आहे. अराउंड 493 किलोमीटर झालेत निघाल्यापासून आणि जर्नी कंटिन्यू चालूच आहे. सो आम्ही थोडं पुढे आलो आहे. अभि जरा बाईकर थोडे मागे राहिले. तसा ट्रक ट्रॅफिक वगैरे येतं तेव्हा अभि जरा स्लो होऊन जातो, त्यामुळे आपण आपला स्पीड थोडा मेंटेन करत पुढे आलो आहे आणि थोडा ठराविक अंतरानंतर आपण थांबू पुढे त्याची वाट बघत. सो करंटली आहोत सुरतमध्ये. असं ट्रॅफिकमध्ये अडकलं नसतं. महाराष्ट्र पासिंग गाड्या दिसत आहेत. MH04, MH12 सगळ्या अशाच गाड्या दिसतात इथे. ओके, हा ट्रॅफिकवाला पॅच पार केला आहे आणि आता थोडा रस्ता सुसाट आहे. सो ठरवलं तर होतं मुंबईपर्यंत नॉनस्टॉप जायचं, पण जशी सिच्युएशन समोर झाली वादळाचं, म्हणजे पावसाचं पण वादळाचं वातावरण झालं. लिटरली विजा चमकत आहेत. सो जे लवकरात लवकर पहिलं आम्हाला हॉटेल भेटलं. हॉटेल दर्शन चांगलं वाटलं. चेक करून आलो रूम्स. सो इथे स्टे करायचं ठरवलं आहे. 2 hours later. बरं झालं इकडेच थांबलो. बाकी तुम्ही बघू शकता आवाज पण आला असेल आणि मागे दिसतं त्या कंटिन्युअस विजा चमकतात आणि खूप जोरदार पाऊस चालू आहे. या ह्याच्यामध्ये राईड करू शकलो असतो. चांगला डिसिजन होता थांबायचा. सो हे पोचलं रूमवर आणि हा परफेक्ट डिसिजन होता की आज पुढे नाही गेलो, इथेच थांबलो. मुंबईपर्यंत जायचा ट्राय नाही घेतला कारण की हालत बेकार होती. बाहेर बघितलं बेकारवाला पाऊस पडतो आहे. सो हे जेवण वगैरे आल्यावरती आता तर फटाफट डेटा ट्रान्सफर चालू आहे, एडिटिंग वगैरे संपवू आणि झोपणार आहे. सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे आणि पोचायचं एकदाचं घरी. आता बस झालं, खूप फिरलो, आता घराची आठवण यायला लागली. चलो बाय, टेक केअर. सॉरी, तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल, अरे काय होत आहे तुला? अरे भाई आगे स्वाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.